नमस्कार, आर्य न्यूज देख रहे हैं आप। मैं हूं आपके साथ पल्लवी सिंह। आपला महाराष्ट्र में स्वागत है आपका। खबरों की शुरुआत करेंगे ठाणे से, जहां शिंदे गुट शिवसेना के नेता राहुल लोढ़े ने मांग की है कि शिवसेना में आने से पहले प्रभु श्री राम विरोधी वक्तव्यों के लिए सुषमा अंधारे को माफी मांगनी चाहिए। शिवसेना में प्रवेश करने से पहले ही उद्धव गुट की नेता सुषमा अंधारे ने दरअसल हिंदुओं के आराध्य श्री कृष्ण और श्री राम के खिलाफ बयानबाजी की थी। इसी बयान पर माफी मांगने की मांग शिंदे गुट के नेताओं ने की है। उद्धव ठाकरे गट यांच्याकडे कुठलाही वक्ता प्रवक्ता शिल्लक राहिलेला नाहीये। नीलम गोरे असतील, किशोरी पेडणेकर असतील, विशाखा राऊत असतील किंवा त्यांच्या ज्या जुन्या जाणत्या महिला नेत्या होत्या त्या आता कुठेतरी अडगडीत पडल्यात, त्यांना आता वाव नाहीये, म्हणून सुषमा अंधारे यांना कदाचित उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंनी पुढे आणलं असेल। सुषमा अंधारे ताई आता ज्या तडफेने ज्या उत्साहामध्ये ज्या आवेशपूर्ण भाषण करतायत, मला ताईंना एकच आता फक्त प्रश्न विचारायचा आहे की ताईंची 2 वर्षापूर्वीची भाषणं काय होती की त्यांनी आदरणीय शिवप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर कोणत्या दर्जामध्ये टीका केली होती, उद्धव ठाकरेंवर कुठल्या दर्जामध्ये टीका केली होती, आदित्य ठाकरेंना ते काय म्हणाल्या होत्या, हे मतपरिवर्तन त्यांचं आता प्रचंड झालेलं आहे। शिवसेनेमध्ये आल्यापासून राष्ट्रवादीच्या नेत्या होत्या, फायर ब्रँड नेत्या होत्या, मला वाटतं राष्ट्रवादी त्यांचा कदाचित उपयोग करून घेतला नसेल राष्ट्रवादी काँग्रेसनी किंवा त्यांच्या पवार साहेबांनी, अजित पवारांनी, सुप्रिया सुळेंनी, त्यामुळे कुठेतरी आपल्याला शब्दांना वाव मिळावा म्हणून त्या उद्धव ठाकरे गटामध्ये सहभागी झालेल्या आहेत। पण मला ताईंना एकच प्रश्न विचारायचा आहे, ज्या ताई शिवसेनेला जातीयवादी पक्ष म्हणत होत्या, ज्या ताई प्रभू रामचंद्राचा अवमान करत होत्या, ज्या ताई सुषमा ताई राम जेव्हा वनवासात होते तेव्हा ते शबरीचे उष्ट बोरं खात होते, किसी ने ना देखा जंगल में क्या हो रहा है, असं त्यांचं जे चारित्र्य हरण करणारं प्रभू रामचंद्राबद्दल जे वक्तव्य होतं किंवा नवरात्रामध्ये देवीच्या बद्दल त्यांनी जे अपशब्द काढले होते ते त्यांचं मतपरिवर्तन झालंय का हे त्यांनी एकदा महाराष्ट्राला सांगावं। जर ताईंचं मतपरिवर्तन झालं असेल तर उद्धव ठाकरेजी किंवा आदित्य ठाकरे जर अयोध्येला गेले तर सुषमा ताई तुम्ही त्यांच्याबरोबर अयोध्येला जाणार आहात का? उद्धव ठाकरे अयोध्येला जाऊन प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जर गेले तर सुषमा ताई तुम्ही पण त्या प्रभू रामचंद्राच्या मंदिरात जाऊन प्रभू रामचंद्राच्या त्या मूर्तीजवळ त्या ह्याच्याजवळ आपण मंदिरात आपला माथा टेकवणार का? आणि जे तुम्ही शब्द प्रभू रामचंद्राबद्दल चारित्र्य हनन करणारे केले होते, तमाम हिंदूंच्या भावना तुम्ही दुखावल्या होत्या, त्याबद्दल तुम्ही जाहीर माफी या हिंदुत्ववाद्यांची मागणार आहात का? आणि नवरात्रामध्ये तुम्ही पण उपवास पकडणार आहात का? हे या महाराष्ट्रातील जनतेला सांगावं का? तुमचं मतपरिवर्तन झालं, अजूनही झालं नसेल ते सुद्धा तुम्ही या हिंदुत्ववादी जनतेला सांगावं। फक्त राजकारण म्हणून जर टीका करायची असेल तर आम्हालाही आता राजकारण म्हणून आम्हाला टीका करणं गरजेचं आहे। और इस बीच राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी का शिरडी में मंथन शिविर आयोजित किया गया है और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी द्वारा शिरडी में आयोजित इस मंथन शिविर के दौरान राज्य भर से पार्टी के कार्यकर्ता शामिल होने पहुंच रहे हैं। शिविर के दौरान पार्टी प्रदेश अध्यक्ष जयंत पाटिल, वरिष्ठ नेता छगन भुजबल, अजीत पवार, धनंजय मुंडे, दिलीप वलसे पाटिल और ऐसे तमाम नेताओं ने इस मंथन शिविर में हिस्सा लिया है। सम्मेलन के दौरान उपस्थित विरोधी पक्ष नेता अजीत पवार ने भी पत्रकारों से बातचीत की। मी तुम्हाला सांगू का, कुठल्या राजकीय पक्ष म्हटल्यानंतर त्यांची शिबिर अशी होत असतात, परंतु मधल्या काळात 2 वर्ष तर कोरोना होता, त्या काळामध्ये शिबिरं घेता आली नाही आणि नंतर काही राजकीय स्थित्यंतर घडली। बरेच दिवस चाललं होतं पार्टीचं प्रांतिक लेवलला की आपण अशा प्रकारचं एक शिबिर घ्यावं, साहेबांशी पण चर्चा झालेली होती आणि नंतर ठरलं की दिवाळीच्या नंतर आपण शुक्रवार शनिवार अशा प्रकारचं शिबिर 4-5 तारखेला शिर्डीला घ्यावं आणि त्या अनुषंगाने हे शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे। वेगवेगळे अनेक प्रकारचे विषय आहेत, फक्त राजकीय लोकांचेच इथं मार्गदर्शन होणार आहे असातला भाग नाही। वेगवेगळ्या क्षेत्रातले अनेक मान्यवर आहेत, त्यांना पण वेगवेगळे विषय दिलेले आहेत आणि त्यांचंही मार्गदर्शन कार्यकर्त्यांना आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या सहकारी मित्रांना ह्या शिबिराच्या निमित्तानं मिळणार आहे आणि त्याच्यात विचारमंथन पण होईल। त्याच्यामध्ये साधारण पुढचं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, कारण कुठल्याही पक्ष म्हटल्यानंतर कधी निवडणुका लागल्या तरी देखील आपली तयारी असली पाहिजे, त्याला अनुसरून आम्ही हे सगळं 2 दिवसाचं शिबिर घेतो। पवार साहेब येणार होते 2 दिवसापासून, कसं नियोजन असणार आहे? पवार साहेबांच्या बद्दलचं आज जर साहेब येणार होते, त्यांनी
मध्ये 3-4 दिवसापूर्वीच मुद्दामहून बीच कँडीला ॲडमिट झालेले होते, कारण 4 आणि 5 तारखेला त्यांना दिवसभर इथं उपस्थित राहायचं होतं. परंतु डॉक्टरांनी सांगितलं नाही, तुम्हाला जाता येणार नाही. त्याच्यामुळं आज तर ते येऊ शकत नाही. उद्या यायचा प्रयत्न करणार आहे. जर येता और आपको बता दें कि महाराष्ट्र विधानसभा विरोधी पक्ष नेता अजीत पवार ने अहमदनगर स्थित साईं समाधि का दर्शन किए। अजीत पवार ने इस बीच साईं बाबा के दर्शन किए और साथ ही साथ इस अवसर पर संस्था के मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बनायत ने अजीत पवार का सत्कार किया है। और इस बीच पुणे नासिक हाईवे पर गड्ढे बने हुए हैं और इन्हीं गड्ढों के कारण कई दुर्घटनाएं भी हो चुकी हैं। प्रशासन से कई बार गड्ढे भरने की मांग की जा चुकी है, लेकिन प्रशासन अभी भी लापरवाही रवैया जो है वो अपना रहा है। इसीलिए युवक राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी कार्यकर्ताओं ने अनशन शुरू कर दिया है। नक्की काय मागण्या आहेत आणि हे उपोषण सुटणार? सर्वप्रथम मी आपणास हे सांगतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची शिकवणच आदरणीय पवारसाहेब असतील, आदरणीय अजितदादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, त्याची शिकवणच आहे की सर्वप्रथम सर्वसामान्यांच्या जनतेला जिथं काही अडचण येत असेल त्या ठिकाणी आपण राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून पहिलं गेलं पाहिजे. आणि ह्या आज आम्ही जी घटना इथं आम्ही बसलो, ज्या घटना घडल्यात या टोल रोडवरती, की अनेक युवकांचा मृत्यू गेल्या 1 वर्षापासून अनेक युवक ह्या ठिकाणी मृत्यू पडलेत. आता नवीनच ताज्या घटना घडल्यात की दिवाळीच्या आदल्या दिवशी एक युवक ह्या ठिकाणी पुण्यावरनं दिवाळीसाठी येत होता. बोट्याजवळ तो या खड्ड्यामुळंच त्याचा जीव गेला. ह्याच जागेवरती आपण जिथं बसलो या टोलच्या थोडंसं पलीकडं रहाणे व कुरकुटे नावाचे 2 युवक ते जाग्यावरती तिथं घराजवळ येऊन त्यांचा अपघात झाला. तिवारी नावाचा एक मुलगा पुण्यावरनं त्याचा वाढदिवस होता, तो घराजवळ टर्न मारताना तिथं खड्ड्यात आपटून त्याची गाडी पलटी होऊन त्याचा जीव गेला. असे एक ना अनेक उदाहरणं आहेत की आणि ह्या गोष्टींच्या बाबतीत आम्ही वारंवार प्रशासनाला, टोल प्रशासनाला आम्ही यांना निवेदनं देऊन, रास्ता रोको करून ह्या साऱ्या गोष्टी यांना वारंवार लक्षात आणल्या, परंतु ते फार त्यांनी काही गांभीर्याने कुठं घेतलं नाही. त्यामुळे अनेक तरुण या ठिकाणी बळी गेले. म्हणून आम्ही आज हा निर्णय घेतला की आपण उपोषण आणि आरपारची लढाई टोल नाक्याच्या विरोधात लढायची. जोपर्यंत टोलचे खड्डे भरले जात नाही, सर्व्हिस रोड केले जात नाही, हा रोड पूर्ण जेवढा टोल तुम्ही घेता ज्या रोडचा, तो रोड पूर्ण चांगल्या पद्धतीने झाल्याशिवाय आम्ही. बीती रात को महाराष्ट्र के अमरावती जिले के बैतूल हाईवे पर एक बस और एसयूवी कार के बीच जोरदार टक्कर हो गई। इस दुर्घटना में 11 लोगों की मौके पर ही मौत हो गई है, जबकि 3 अन्य लोग जख्मी बताए गए। जख्मियों को नजदीकी अस्पताल ले जाया जा चुका है और जिस कार से ये टक्कर हुई है वो मजदूरों को लेकर जा रही थी और बीती रात 3 बजे की ये घटना बताई जा रही है। ये सभी मजदूर मध्य प्रदेश के बताए जा रहे हैं, जो अमरावती जिले में डेली बेसिस पर काम करते थे। और आपको ये भी बताते चले कि लौटकर ये सभी मजदूर अपने घर जा रहे थे, लेकिन इसी दौरान ये दुर्घटना हुई। घटना के बाद सुबह बैतूल और मध्य प्रदेश के सरकारी अधिकारी, पुलिस, एसडीएम भी हाईवे पर पहुंचे और इस एक्सीडेंट वाले स्पॉट पर पहुंचकर उन्होंने घटनास्थल का मुआयना किया है। प्राथमिक जांच के अनुसार टवेरा गाड़ी के ड्राइवर को नींद आ गई और इसी कारण उसने अपनी गाड़ी खाली बस के पीछे जाकर ठोक दी, जिसकी वजह से टवेरा गाड़ी में बैठे 2 बच्चों समेत कुल 11 लोगों की मौत हो गई है। मध्य प्रदेश सरकार के अधिकारियों का ये कहना है कि मृतकों के पोस्टमार्टम के बाद उनका शव उनके गांव पहुंचा दिया जाएगा। उनके परिवार सरकारी राहत मुआवजे मिले, इसके लिए भी अनुग्रह किया जाएगा। अब मुंबई के सरकारी जेजे अस्पताल में एक ब्रिटिश काल का सुरंग मिला है। दरअसल आपको बता दें कि ये सुरंग लगभग 130 साल पुरानी बताई गई और जेजे अस्पताल के डॉक्टर अरुण राठौड़ जब चहलकदमी कर रहे थे तो उन्हें इस सुरंग का संकेत मिला। अस्पताल के डॉक्टर अरुण राठौड़ जब अस्पताल परिसर में चहलकदमी कर रहे थे तो एक दीवार पर उन्हें छेद दिखा, जिसे देखकर सुरंग होने के संकेत मिले। बताया जा रहा है कि जेजे अस्पताल के पुरातत्व विभाग एक पूरी रिपोर्ट तैयार कर स्थानीय प्रशासन को सौंपेंगे। अस्पताल के लोगों के मुताबिक जेजे अस्पताल की ये सुरंग डिलीवरी वार्ड से लेकर बच्चों के वार्ड तक जाती है।
और नंदुरबार जिले में किसानों की नुकसान हुई फसलों की भरपाई के मुद्दे पर लोक संघर्ष मोर्चा के जिलाधिकारी कार्यालय पर आंदोलन शुरू कर दिया गया है। बता दें कि जिले के आदिवासी इलाकों में मूसलाधार बरसात के कारण फसलों को काफी नुकसान हुआ है। वहां के किसानों की बर्बाद हुई फसलों की जांच फिलहाल शुरू नहीं की गई है और इसी बात से नाराज होकर लोक संघर्ष मोर्चा के कार्यकर्ताओं ने जिलाधिकारी कार्यालय पर मोर्चा निकाला है। नंदुरबार जिल्हा हा ह्युमन इंडेक्समध्ये शेवटचा नंबरचा जिल्हा आहे। मानव विकासामध्ये शेवटचा नंबरचा जिल्हा असून या जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ पडलेला आहे। पिकं नष्ट झाली आहेत। शेतकऱ्याला कुठल्याही प्रकारे या सगळ्या संदर्भामध्ये आपलं पीक मिळालेलं नाही, त्यामुळे त्याला मजुरीसाठी गुजरातला जावं लागतंय। या सरकारनं शाद्यामध्ये चौकशी केली, पण अक्कलकुवा, धडगाव, तळोदा या ठिकाणी अजूनही चौकशी केल्या नाहीत ओल्या दुष्काळाच्या। आमची मागणी आहे, चौकशी करा। दुसरी मागणी या जिल्हाधिकाऱ्यांना आणि त्यांना कायदाच समजत नाही, वन हक्क कायदा, आणि ते सरळ कुठल्याही प्रकारचे पुरावे न तपासता वन दावे कॅन्सल करतायत, त्यांना अपात्र ठरवतायत। आमचं म्हणणं आहे कायद्याप्रमाणे दावे पात्र करा। आणि तिसरी गोष्ट, केंद्र सरकारला इशारा द्यायला आलेला आहोत की आमच्या जीवाशी खेळू नका। आम्ही लढून मिळवलेला वन हक्क कायदा तुम्ही बदलण्याचा प्रयत्न करू नका, तो संपवण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा आम्ही दिल्ली गाठल्याशिवाय राहणार नाहीत। आणि महाराष्ट्र सरकारला, फडणवीस शिंदे सरकारला सांगतो आहोत की जर तुम्ही आमच्या ह्या मागण्या मान्य नाही केल्या तर मुंबईमध्ये येऊन तुमच्या झोप उडवल्याशिवाय राहणार नाही। याचा हा आज इशारा मोर्चा इथे आहे, इशारा देण्यासाठी। और जलगांव में उद्धव गुट की नेता सुषमा अंधारे की गाड़ी की जांच की गई है। पुलिस को शक था कि तड़ीपार युवा नेता शरद कोली उनकी गाड़ी में प्रवास कर रहा है और मंत्री गुलाबराव पाटिल पर आपत्तिजनक टिप्पणी करने के आरोप में उद्धव गुट सरकार शिवसेना के युवा नेता शरद कोली को तड़ीपार कर दिया गया था। अब जलगांव में प्रचार के दौरान सुषमा अंधारे के साथ शरद सफर कर रहे होंगे, इसी बात को पुलिस का शक था और इस शक के तहत सुषमा की गाड़ी की जांच की गई, जिस पर सुषमा ने कड़ी प्रतिक्रिया दी है। गाडी अडवण्यात आली आणि त्यांनी चेक केलं की शरद कोली आमच्या गाडीत आहेत का, पण आम्ही त्यांना शांतपणे आणि संयमी भाषेत, कारण मला वाटतं की पोलीस कर्मचाऱ्यांच्या बद्दल काही बोलण्यात काही पॉइंट नाही। हे बघा ते काय करतात, दे आर जस्ट अ पार्ट ऑफ इम्प्लिमेंटेशन, जी एक सिस्टीम आहे अंमलबजावणी प्रक्रियेची, त्या सिस्टीमचा ते भाग आहे। त्यामुळे त्यांना जे आदेश पालकमंत्री किंवा शासनाकडून मिळतात ते प्रशासकीय अधिकारी म्हणून ते राबवतात। त्यामुळे माझा त्यांच्यावरती राग असण्याचं काही कारण नाहीये। त्यांनी ती चौकशी केली, आमच्या गाड्या चेक केल्या, शरद कोळी गाडीत आहेत का बघितलं, परंतु मी मगाशी सांगितलं की जिल्हाबंदीचे आदेश जर निघाले असतील तर कायद्याचा आदर करत आम्ही शरद कोळी यांना जिल्ह्याच्या बाहेर सोडेपर्यंत सोबत होतो। ते जिल्ह्याच्या बाहेर गेले, तिथून पुढची जी काही न्यायालयीन आणि कायदेशीर प्रक्रिया आहे ती आम्ही आमच्या वकिलामार्फत करू। और औरंगाबाद से खबर है, जहां पर महिला पत्रकार से अभद्रता करने वाले सांबाजी भिड़े के खिलाफ कांग्रेस की महिला कार्यकर्ताओं ने चप्पल मारो आंदोलन शुरू किया है। बता दें कि एक महिला पत्रकार ने माथे पर टीका नहीं लगाया था, जिसे देखते हुए सांबाजी भिड़े गुरुजी ने उसे टीका लगाने की सलाह दे डाली। इसी बात पर राज्य भर की महिलाएं बिफर गई हैं। महिलाओं का ये कहना है कि किसी भी महिला को आजादी है कि वो अपने मन मुताबिक कपड़े पहने, माथे पर टीका लगाए या ना लगाए। इसी मुद्दे पर कांग्रेस पार्टी की महिला कार्यकर्ताओं ने भिड़े गुरुजी की तस्वीर पर चप्पल मारकर चप्पल मारो आंदोलन शुरू किया। आणि जे वक्तव्य केलं आमच्या पत्रकार भगिनींना की तुला कुंकू टिकली नाहीये आणि मी तुला प्रतिक्रिया देणार नाहीये, तर मग आमचा प्रश्न हा आहे महिला काँग्रेसच्या वतीनं की त्या आमच्या पत्रकार जिने लग्न केलं नाही तिने विधवा ठरवलं का, हा पहिला प्रश्न आहे। दुसरा प्रश्न हा आहे की वारंवार हा भिडे जो आहे तो भिडे महिला विरोधी असेल आणि पूर्णवादी विचारसरणीचा RSS आणि भाजपच्या पक्षाच्या या पाठिंब्याने बेताल वक्तव्य करून जे आहे ते समस्त देशातील महिलांचा अपमान करीत आहे, तर त्याने देशातल्या महिलांची माफी मागावी अशी आमची। परवा संभाजी भिडेंनी जे महिला पत्रकारांशी वर्तन केलं की तुम्ही तुमची प्रतिक्रिया टिकली लावली नाही म्हणून तुम्हाला प्रतिक्रिया देणार नाही, हे संभाजी भिडेचं वक्तव्य जे आहे ते खूप चुकीचं आहे। कारण टिकली लावली म्हणजेच तिचं कर्तृत्व सिद्ध होत नाही। आतापर्यंत आपण बघत आलो ऐतिहासिक काळापासून की
ज्या महिलांनी टिकल्या लावलेल्या नव्हत्या तरी त्यांचं कर्तृत्व खूप मोठं होतं. याची उदाहरणं आहेत, जिजाऊ आहेत, अहिल्याबाई होळकर. और नासिक में साधु संतों ने महाराष्ट्र सरकार के खिलाफ आत्मकलेश आंदोलन शुरू कर दिया है। दरअसल आजादी के 75 साल पूरे होने पर महाराष्ट्र सरकार ने 75 नदियों में अमृत जल को एक जगह लाने की योजना शुरू की और इन 75 नदियों की सूची में नासिक की गंगा और गोदावरी के शामिल न किए जाने से संत समाज काफी नाराज नजर आया और अपनी इसी नाराजगी को व्यक्त करने के लिए साधु संतों ने आज नासिक के आत्मकलेश आंदोलन शुरू किया है। महाराष्ट्र शासनाने 75व्या अमृत महोत्सवी दिनानिमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या नद्या आहे, उपनद्या आहे, यांच्यावर नदी यात्रा करायचं ठरवलंय। या 75 नद्या ज्या संपूर्ण महाराष्ट्रातील आहे, या नद्यांमध्ये गोदावरी नदीचा समावेश नाहीये। गेले काही दिवस झाले आम्ही सातत्याने या शासनासोबत प्रशासनासोबत पत्रव्यवहार करतोय, परंतु अद्यापही या नदीचा समावेश त्यांच्या GR मध्ये केला नाही। म्हणून आज आम्ही सर्व नाशिककर साधू महंत पुरोहित संघाच्या सोबत आज या रामकुंडावर आत्मक्लेश करतोय की या गोदावरी नदीचा समावेश या जी। और अब आपको बता दें कि खबर है पंढरपुर से, जहां पर उप मुख्यमंत्री की पत्नी अमृता फडणवीस ने विट्ठल के दर्शन किए हैं और इसी बीच वो पत्रकारों से बात करते भी नजर आए। आपको बताते चलें कि महाराष्ट्र के किसानों और उद्योग धंधों के बारे में पूछे गए सवालों पर उन्होंने खुलकर प्रतिक्रिया दी है। क्या कुछ कहा वो सुनाते हैं आपको। सांगितलं जाता येता गेलाय, लोक बाहेर पडतायत, परत प्रोजेक्ट्स आता तुम्हाला कळलं असेल, लेटेस्ट देवेंद्रजींनी परत तो इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट आवर्जून आणलेला आहे आणि तसेच नक्की खूप प्रोजेक्ट्स येतील पुढे। एक विजन आहे आता आणि एक डिरेक्शन आहे, तर ती डिरेक्शन परत आली आहे। इन्फ्रा प्रोजेक्ट्स वाढलेले आहेत आपले, त्यांची जी स्पीड होती काम करण्याची आणि नवीन नवीन प्रकल्प आणि पॉलिसीज पुढे येत आहेत। ते तर क्लिअर झालं होतं की 2020लाच आपला हा दुसरा प्रकल्प आणि फॉक्सकॉनचा पण तेव्हाच भसकला होता आणि फक्त आरोप प्रत्यारोप करून चालत नाही आणि त्यावेळेस नुसतं त्यांना भेटून फोटो ऑप करून चालत नाही। तो शेवटपर्यंत प्रोजेक्ट पोहोचवायचा असतो, जे ते लोक पोहोचू नाही शकले कारण तो चालला गेला होता। पण अजून खूप वेळ आहे, आपल्याला नंबर 1 सांगितलं जाता येता गेलाय, लोक बाहेर पडतायत, परत प्रोजेक्ट्स आता तुम्हाला कळलं असेल, लेटेस्ट देवेंद्रजींनी परत तो इलेक्ट्रॉनिक प्रोजेक्ट आवर्जून आणलेला आहे आणि तसेच नक्की खूप प्रोजेक्ट्स येतील पुढे। एक विजन आहे आता आणि एक डिरेक्शन आहे, तर ती डिरेक्शन परत आली आहे। इन्फ्रा प्रोजेक्ट्स वाढलेले आहेत आपले, त्यांची जी स्पीड होती काम करण्याची आणि नवीन। मुंबई से पत्रकारों से बात करते हुए विधायक बच्चू कडू ने कहा कि उनकी और विधायक रवि राणा के बीच कोई विवाद नहीं है, लेकिन मीडिया विवाद बनाए रखना चाहती है। साथ ही आपको बता दें कि उन्होंने कहा कि हमारे विवाद को इतना महत्व देने की बजाय अगर मीडिया ने किसानों की समस्या को इतनी प्राथमिकता दी होती तो किसानों की समस्या हल हो गई होती। अजून 8 फूट काही नेते फक्त काय केलं तर त्यांनी तो अपमानित मला करण्याचा प्रयत्न होता का बच्चू कडू गुवाहाटीला गेला आणि 50 कोटी घेऊन आला, तर हे चुकीचं आहे। कसं आहे, सत्ता परिवर्तन आताच झाली का, अशा अनेक आपण इतिहास जर पाहिला अनेक गोष्टी घडत गेल्या आणि प्रत्येक वेळेला आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमधून पाठिंबा निवडून आले, अण्णावणीजी त्यांच्या पाठिंबा निवडून आले आणि त्याने बीजेपीला पाठिंबा दिला, मग आम्ही अंश म्हणायचं काय, बा तुम्ही पैसे घेतले नाही, पण तुमच्याकडे माहिती असेल तर म्हणा ना तुम्ही। नाही, अधिक पेटवायचं नाही आहे, तुम्ही पेटवायचा प्रयत्न करताय मला माहित आहे, पण मी ते पेटवणार नाही। नाही, तुम्ही स्वतःहून मग रवी राणांना का नाही भेटत? एवढे दिवस हा वाद सुरू आहे, ते मीडिया समोर येऊन बोलतायत, तुम्ही मीडिया समोर असेल तर नक्की भेटू, आज संध्याकाळी प्रयत्न करतो। मला वाटतं आता वैज्ञानिक विकास महामंडळाचा जो विषय आहे तो मंत्रालय। और तकनीकी खराबी के कारण उपनागरिक लोकल ट्रेन 15 से 20 मिनट के लिए देर हो गई। बता दें आपको कि पीक समय पर ये लोकल ट्रेनों की देरी की वजह से लोगों को काफी परेशानी उठानी पड़ी है। दरअसल रेलवे ने लोगों को हुई इस परेशानी के लिए खेद जताया और किसी टेक्निकल फॉल्ट की वजह से ट्रेन के समय में ये देरी हुई है। और उद्धव गुट की शिवसेना से निकलकर शिंदे गुट में जाने वाले नेताओं के कार्यक्षेत्र में आदित्य ठाकरे निष्ठा यात्रा कर रहे हैं। इसी निष्ठा यात्रा के अंतर्गत आगामी 7 नवंबर को आदित्य ठाकरे बुल्ढाना जिले का दौरा करेंगे। सेनेचे नेते, युवा सेनेचे प्रमुख
सन्माननीय आदित्यजी ठाकरे साहेब हे दिनांक 7 तारखेला अकोला येथे येत आहे. अकोल्याहून बाळापूर 10 वाजता, 12 वाजता मेहकर येथे निष्ठा यात्रा, मेहकर झाल्यानंतर बुलढाणा येथे 2 वाजता निष्ठा यात्रेचं आयोजन केलेलं आहे. तरी संपूर्ण जिल्ह्यातील शिवसैनिकांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आम्ही आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने या ठिकाणी आपण उपस्थित राहावं. आणि आम्ही जेव्हा फिरत असताना, ग्रामीण भागात जात असताना शेतकरी, शेतमजूर, युवा सेनेचे पदाधिकारी, शिवसेनेचे कार्यकर्ते हे सुद्धा आदित्य साहेबांना ऐकण्यासाठी आणि पाहण्यासाठी मोठ्या उत्सुकतेने या ठिकाणी येणार आहे. आणि मी बुलढाणा जिल्हा शिवसेनेच्या वतीनं जिल्हा प्रमुख या नात्यांना संपूर्ण कार्यकर्त्यांना, पदाधिकाऱ्यांना आणि शेतकऱ्यांना आवाहन करतो की या दोन्ही ठिकाणी जय श्री राम के नारे के सामने अल्लाह अकबर का नारा लगाने वाली मुस्कान 6 नवंबर के दिन महाराष्ट्र के पुणे दौरे पर हैं। पुणे के कोढ़वा में स्थित छत्रपति शिवाजी महाराज ग्राउंड में आहत फाउंडेशन की ओर से आयोजित की गई एक प्रतियोगिता में बतौर गेस्ट वो शामिल होंगी। साल 2022 में कर्नाटक के उडुपी स्थित एक सरकारी कॉलेज से उठा हिजाब का ये विवाद पूरे देश में चिंगारी की तरह फैल गया और इसी दौरान सोशल मीडिया पर हिजाब पहने एक स्टूडेंट्स का वीडियो वायरल हुआ था, जिसका नाम मुस्कान बताया गया है। मुस्कान वही छात्रा है जिसने उस वक्त जय श्री राम के नारे लगाती भीड़ के सामने अल्लाह अकबर के नारे लगाए थे। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। तारीखी शहर पुणे के सभी मजहब के मानने वालों को मेरा सलाम। मेरा नाम बीबी मुस्कान खान, मैं मंड्या कर्नाटक से हूँ। आहत फाउंडेशन के सदर जनाब मजहर भाई मनियार और उनके सभी साथियों मौलाना अब्दुल रशीद मिफ्ताही के ज़रिए निगरानी से मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का क्विज कंपटीशन चलाया जा रहा है और इस क्विज कंपटीशन का प्राइज डिस्ट्रीब्यूशन इंशाअल्लाह 6 नवंबर शिवाजी महाराज ग्राउंड अशोका म्यूज सोसाइटी के आगे कोनवा पुलिस स्टेशन के सामने होने जा रहा है। आहत फाउंडेशन के जनाब मजहर भाई मनियार के जानिब से हमें इनवाइट किया गया है और मुझे बहुत खुशी है कि मैं इस नेक प्रोग्राम का हिस्सा बनने जा रही हूं और जिसने भी इस प्रोग्राम में हिस्सा लिया है मैं उनको अपने नेक ख्वाहिशात पेश करती हूं और आखिर में आहत फाउंडेशन के जनाब मजहर भाई मनियार और उनके सभी साथियों का शुक्र गुजारती हूं और इंशाअल्लाह मैं जरूर आ रही हूं और आप भी जरूर आइए। और इस खबर के साथ ही बुलेटिन में फिलहाल के लिए इतना ही। बने रहे हमारे साथ, देखते रहे आर्या न्यूज।